भक्तांचा महासागर उसळला. हजारो भक्त एकत्र आणि तब्बल 10,008 वेळा हनुमान चालिसाचा गजर. हनुमान जयंतीनिमित्त गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन येथील हनुमान मंदिरात एक अद्भुत आणि भव्य धार्मिक आयोजन पार पडले. पूर्वसंध्येला आयोजित या कार्यक्रमात तब्बल 10,008 वेळा हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करण्यात आले. या कार्यक्रमात हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती सर्वाधिक होती. मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने महिला हनुमान चालिसा म्हणताना दिसल्या. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील भक्तांना या कार्यक्रमात सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. नागपूर येथूनही अनेक भक्त खास गोंदियात दाखल झाले होते. त्यांनी देखील या सामूहिक पठणात सहभाग घेत भक्तीचा उत्सव अधिक भव्य केला. सिव्हिल लाईन येथील हे हनुमान मंदिर जागरूक मंदिर म्हणून ओळखले जाते. येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा असल्याने दररोजच मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. इतकंच नाही तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातूनही हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. भक्ती, श्रद्धा आणि एकतेचं असं अनोखं दर्शन गोंदियात पाहायला मिळालं. जय हनुमान. हनुमान जन्म उत्सव के पूर्व संध्या पर 10,008 हनुमान चालीसा का सामूहिक पाठ किए जाते हैं। उसमें हजारों लोग शामिल होते हैं और अपने पुण्य कमाते हैं। और शाम को 7 बजे फिर आरती होगी, उसके बाद में महाप्रसाद होगा और उसके बाद में सुबह कल हनुमान जन्मोत्सव के समय 5 बजे महाअभिषेक का आयोजन किया गया। उसमें भी हजारों आदमी आकर और महाअभिषेक करते हैं। कम से कम 600 के ऊपर महिलाएं हनुमान चालीसा का पाठ कर रही हैं। ये कम से कम 18-19 वर्ष से हो रहा है, जब से नया मंदिर बना। जब से ये ज्योति मतलब जब मंदिर बना ये नया, जब से अखंड ज्योत जली हुई। कितने सालों से चलते आ रही है? 20 वर्ष से। 20 वर्ष मेरे को भी हो गए जब से यह अखंड ज्योत चालू है, नया मंदिर बनाना जब से। कल किस तरह के कार्यक्रमों का आयोजन किया गया है? कल सुबह 5 बजे महारुद्राभिषेक किया जाएगा हनुमान जी महाराज का। उसके बाद में हवन होगा, हवन के बाद में महाआरती होगी, महाआरती के बाद में 11 बजे बाद में महाप्रसाद का आयोजन किया जाएगा। दिन भर हजारों की संख्या में श्रद्धालु लोग दर्शन करने के लिए आएंगे। मी मागील अनेक वर्षापासून न चुकता दरवर्षी हनुमान जयंतीच्या पूर्व संध्येला गोंदिया सिव्हिल लाईन स्थित हनुमान मंदिरमध्ये न चुकता हनुमान चालीसा पठण करता येत असतो। ह्या जिल्ह्यामध्ये जवळपास मी 15 वर्ष माझी सेवा केलेली आहे आणि ह्या दिवसाची मी वाट पाहत राहतो की आपल्याला हनुमान जयंतीच्या एक दिवस पूर्वी गोंदियाच्या सिव्हिल मंदिरमध्ये जाऊन हनुमान चालीसाचे पठण करायचे आहे। इथे ज्या पद्धतीने सामूहिकपणे हनुमान चालीसा पठण होते, मनाला प्रसन्न वाटते, एक आध्यात्मिक वातावरण असतो, अनेक विशिष्ट प्रकारचा आनंद आपल्याला ह्या पठणातून मिळत असते। श्रद्धा तर आहेच, पण श्रद्धासोबतच एक जो माणसाला जो आनंद महसूस होतो त्याची मी इथे कुठल्याही प्रकारची किंमत करू शकत नाही। आणि आज या हनुमान चालीस पठणाकरता मी विशेष करून नागपूरहून माझ्या सपत्नीस आम्ही इथे आलेलो आहे। आपली श्रद्धा असणे महत्त्वाची असते। श्रद्धा आणि आपले कर्तव्य केले तर आपल्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात। आणि ह्या मंदिरात मी हे मंदिर पूर्वी चौकामध्ये होते, नंतर इथं स्थलांतरित झाले, तेव्हापासून मी या मंदिरात सेवा देत आहे आणि इथे मला अत्यंत आनंद वाटते। आणि श्रद्धा आणि आपले कर्तव्य केले तर आपल्या नक्कीच मनोकामना पूर्ण होतील असे मी माझ्या गोंदियावासियांच्या नागरिकांना सांगू इच्छितो। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।